श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. बद्रिकाश्रमात 12 वर्ष तपश्चर्या झाल्यावर कानिफ उत्तरेकडे गेला, गोरक्ष दक्षिणेकडे गेला. दोघेही आपल्या गुरूंचा शोध करू लागले. गोरक्षाला मच्छिंद्रनाथांच्या भेटीची फार उत्कंठा होती. तो जाईल तिथे मच्छिंद्रांबद्दल चौकशी करत होता. जाता जाता तो गौड देशात हेलापट्टण नगरात आला. तेथे द्वारपाल होते. त्यांना गोरक्षाने विचारले, या नगरात मच्छिंद्रनाथ आले होते का? तेव्हा द्वारपाल म्हणाले, येथे मच्छिंद्रनाथ नावाचा कोणी साधू आला नव्हता, पण जालंधर नावाचा एक साधू पूर्वी आला होता. काय हो त्याचे आश्चर्य? तो डोक्यावर गवताचा भारा घेऊन जाई व गायींना गवत घाली. तो गवताचा भारा आधांतरीच डोक्यावर राहत असे. गोरक्षाला मोठे नवल वाटले. त्याने द्वारपालांना पुन्हा विचारले, किती दिवस झाले? कुठे गेला तो? द्वारपाल म्हणाले, 10 वर्ष झाली असतील. पुष्कळ दिवस तो उकरड्यावर पडून राहील. एकाएकी कुठे गेला कुणास ठाऊक. मच्छिंद्राने आपले नाव बदलले असावे असे गोरक्षाला वाटले. मग गोरक्ष हेलापट्टण नगरात भिक्षा मागू लागला. तेथे एका रिकाम्या घरासमोर उभा राहून त्याने अलख निरंजन अशी हाक दिली, पण त्या घरात कोणीच नव्हते. मात्र तो उभा होता त्याच्या जवळून जमिनीतून जय अलख निरंजन अशी अरुळी त्याला ऐकू आली. तेव्हा गोरक्ष म्हणाला, कोठे आहात तुम्ही? आतून उत्तर आले, मी जमिनीच्या पोटात आहे. गोरक्षाने विचारले, आपले नाव काय? आतून उत्तर आले, जालंधर. गोरक्ष म्हणाला, माझे नाव गोरक्षनाथ. माझे गुरु मच्छिंद्रनाथ. पण तुम्ही असे जमिनीत का गाडलेले आहात? तेव्हा आतून जालंधराने मैनावती व गोपीचंद यांची सगळी कथा सांगितली. ती ऐकून गोरक्षाला फार राग आला. तो म्हणाला, महाराज, तुमची अशी स्थिती केली त्या राजाचे भस्म करून टाकतो. तुम्ही फक्त आज्ञा द्यावी. जालंधर म्हणाला, नको नको, तुम्ही आता काहीही करू नका. जे झाले आहे ते नाथपंथाच्या हिताचेच ठरणार आहे. तुम्ही कोठेही ही गोष्ट बोलू नका. तुम्ही इथून पुढे जा. मग तुम्हाला कानिफनाथ भेटेल. त्याला हे सगळे सांगा. तो युक्ती करून राजाचे कल्याण करील, पंथाचा महिमा वाढविल आणि मला पण वर काढील. त्याचे हे सांगणे मान्य करून गोरक्ष जगन्नाथपुरीला गेला. इकडे कानिफनाथानेही प्रवास सुरू केला. त्याने अनेक ठिकाणी लोकांना उपदेश करून पुष्कळ शिष्य गोळा केले. हळूहळू त्यांच्या शिष्यांची संख्या 700 गेली. तो पुढे पूर्व दिशेने दूरपर्यंत गेला. कानिफनाथाने 700 शिष्यांसह तेथून पुढे श्रीराज्याच्या सीमेवर दुसरा तळ ठोकला. हनुमंत रामाच्या सेतूवरून भुभुकार करण्यासाठी निघाला. तो या श्रीराज्याच्या सीमेवर आला. त्याचेही पाय स्पर्शास्त्रामुळे जमिनीला चिकटले, पण तो वज्रदेही. त्याने काही त्या अस्त्राला जुमानले नाही. त्याला पुढे नाथपंथाचे शेकडो लोक तळ ठोकून बसलेले दिसले. ते पाहताच त्याच्या मनात विचार आला, मी मच्छिंद्राला आत पाठवून काहीतरी करून गुंतून ठेवला आहे. हे लोक जर आत गेले तर त्याला परत नेतील. मग मैनाकिनी बिचारी दुःखी होईल. तेव्हा इथूनच या लोकांना घाबरून परत हकलले पाहिजे. असे ठरवून हनुमंताने विशाल रूप घेतले. त्याचे रूप इतके भयंकर होते की कानिफाचे शिष्य घाबरून गुरुच्या मागे मागे लपू लागले. तो त्यांना अभय देऊन म्हणाला, घाबरू नका. तुम्ही नुसती गंमत पहा. लगेच मारुतीने त्याच वेळी दगड व शिळा उचलून भिरकावण्यास सुरुवात केली. वज्रास्त्राने त्याचे चूर्ण झाले. मग त्याने मुठीने वज्रास्त्र मोडून टाकले. त्यामुळे कानिफनाथ चिडला. त्याने कालिका, अग्नी, इंद्र व वायू ही अस्त्रे एका मागोमाग एक सोडली. त्या 4ही अस्त्रांच्या तडाख्यात मारुती सापडला आणि त्याची फार वाईट स्थिती झाली. इंद्र व कालिका ही अस्त्रे त्याच्या मागे येऊन पुढे येऊन
त्याचा घात करण्यासाठी झटू लागली. अग्नी आणि वायू ही अस्त्रे वरून त्याला त्रास देऊ लागली. त्याने वायूला, मी तुझा मुलगा आहे, मला त्रास देऊ नको, अशी प्रार्थना केली. तेव्हा ते अस्त्र क्षीण झाले. अग्नीला त्याने शेपटीला बांधून समुद्रात बुडवलं, पण त्यामुळे समुद्राचे पाणी उकळू लागले. मग समुद्र माणसाचे रूप घेऊन वर आला, कारण उकळत्या पाण्यामुळे जलचर मरू लागले. पाहतो तो मारुती व कानिफ युद्ध करीत आहेत. अशा वेळी वायूने मारुतीचा हात धरून त्याला आवर व म्हटले, बाबा रे, हे नाथ फार बलिष्ठ आहेत. यांच्याशी झगडा करू नको. तू मच्छिंद्राशी लढलास, त्याने तुला पर्वत डोक्यावर ठेवलेला असाच बद्ध करून ठेवला होता. तसेच बळ या कानिफाजवळ सुद्धा आहे. तू याच्याजवळ मैत्री कर. मग समुद्र व वायू मारुतीला घेऊन कानिफाजवळ आले व त्यांनी त्या दोघांची मैत्री करून दिली. मारुती म्हणाला, यांना श्रीराज्यात जायचे तर जाऊ द्या, पण मच्छिंद्राजवळ कोणीही योगासंबंधी भाषण करायचे नाही व त्याला बाहेर न्यायचे नाही. मारुतीची ही अट कबूल करून कानिफनाथ शिष्यांसह सकाळी श्रीराज्यात शिरला. शेकडो नाथपंथी लोक आणि त्यांचा पुढारी असा एक कोणीतरी मोठा योगी येत आहे, अशी वार्ता श्रीराज्यात पसरली. त्याचे नाव कानिफ आहे हे कळाले. मच्छिंद्रालाही सर्व कळताच मच्छिंद्र मनातून दचकला. मैनाकिनीला आपण कसे सोडावे? त्याने कानिफाला मोठ्या वैभवानिशी सामोरे जाऊन त्यांची व जालिंदरनाथांची इत्यादी सर्व माहिती काढली. त्या सर्वांना श्रीराज्यात मरण आले नाही याचे कारणही त्याला कळले. मग त्याने कानिफाला व त्याच्या 700 शिष्यांना श्रीराज्यातच महिनाभर ठेवून घेतले. इति श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 15 संपूर्ण. गोरक्ष जालंधर चर्पडाच्च अडबंग कानिफ मच्छिंद्रराद्या चौरंगी रेवनाक भर्तृ संज्ञा भूम्यां बभूर्नवनाथ सिद्धः. गोरक्ष जालंधर चर्पडाच्च अडबंग कानिफ मच्छिंद्रराद्या चौरंगी रेवनाक भर्तृ संज्ञा भूम्यां बभूर्नवनाथ सिद्धः.